नमस्कार. MFD या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका ग्राहकाचे 6 पैकी 4 ब्लाऊज कटिंग फार्म्याचा वापर करून त्याचं कटिंगचं प्रात्यक्षिक बघणार आहोत. तर ब्लाऊजची उंची हे 13 पावणे 9 छाती 14 29 कंबर 4 इंच बाईची लांबी 6 दंड घेर पावणे 7 मोंडा पुढचा गळा 5.5 आणि मागचा जो गळा आहे त्याची जी बॅक तयार आहे तर ही 5 इंच. तर आता आपण पुढची स्टेप समजून घेऊया. आपल्या या कटिंग पॅकेजमधून याचे जे फ्रंट बॅक कटोरी फोल बाही कशा पद्धतीने काढायचं आहे हा विषय प्रथम समजून घेऊया. तर आपल्या प्रत्येक फार्म्यावर असं स्टिकर लावलेलं आहे. तर जे काही आपलं कंबर असेल त्या मापाचं बॅक फ्रंट कटोरी फोल आणि अशी दंड घेरलेली बाही हे सर्व मटेरियल एका बाजूला काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं संपूर्ण पॅकेज हे बाजूला ठेवायचं आहे. तर आपण पुढच्या विषयामध्ये समजून घेऊया. तर प्रथम उंची अधिक 1 इंच याप्रमाणे बॅक ठेवून घ्यायची. त्यानंतर ही जी ड्राफ्टिंग केलेली आहे हे तुमच्या माहितीसाठी हा फ्रंट ठेवून घ्यायचा आहे. बाही आपल्या सुईनी कटोरीचा फोल जसं कापड असेल तसा ठेवायचा आहे की जेणेकरून या साईडला कापड जास्त आपल्याला वापरण्यासाठी उरलं पाहिजे. यानंतर ही बाकीची जी गोष्ट पार्ट आहे हे बाजूला सरकवायचे. याची ड्राफ्टिंग याप्रमाणे करून घ्यायची आहे. गळ्याची जी उंची आहे त्याप्रमाणे त्याची मार्किंग करून ड्राफ्टिंग करून घ्यायची. आता ही ड्राफ्टिंग झाल्यानंतर पुढची स्टेप डायरेक्ट कटिंग करून घ्यायची. आता आपण अस्तरवर फार्मा कसा ठेवायचा आहे याचं प्रात्यक्षिक बघूया. उंची ही मापाप्रमाणे. यानंतर चॉकची ड्राफ्टिंग करायची. तर दुसरा प्रकार जो आहे तर घडी अशा पद्धतीनं आपण टाकून घ्यायची आहे. तर याची बाहीची जी लांबी आहे ही 4 अधिक पाऊण हँडी स्केलने अशी पहिले सरळ रेष मारून घ्यायची आहे. दंड घेराचं माप हे 6 इंच आहे. ह्या 2 मार्किंग पहिल्या करायच्या आहे. त्यानंतर बॅकचा जो खड्डा आहे हा सेंटर या ठिकाणी अशा सरळ रेषेत फार्मात ठेवून सरळ ड्राफ्टिंग करून घ्यायची आधी. त्यानंतर पुढचा खड्डा देण्यासाठी हाच फार्मा अशा पद्धतीनं ठेवून चॉकनी ड्राफ्टिंग करायची. फिटिंग मार्किंग आणि ही कटिंग मार्किंग. आता बाई आपण कटिंग करूया. या ठिकाणी नॉच मारून घ्यायचं आहे. आता पुढची कटोरी. आता कटोरीचा फोल 13 साडेतेरा उंचीपर्यंत या पद्धतीने ड्राफ्टिंग करून घ्यायची. ब्लाऊजची जर उंची 14 साडेचौदा असेल तर या ठिकाणाहून पाव इंच एक्स्ट्रा काढायचं आहे.
कमरेचा चौथा अधिक 2 ते 2.5 इंच आपल्या सुईने घेणे. आता ही पुढची स्टेप आहे. बॅक आणि फ्रंट याचं जे काही माप आहे या ठिकाणचं हे क्रॉसपट्टीप्रमाणे याचं मार्जिंग सोडून कटिंग करून घ्यायची. यानंतर कटोरीचा फोल हा कसा चेक करायचा आहे तो अशा पद्धतीने ठेवून गळ्याचं जे माप आहे आपलं शिलाई मार्किंग सोडून आता हे 5.5 बरोबर आलेलं आहे. त्यानंतर हे अशा पद्धतीनं असं लावून हे जे 1.5 इंच अंतर जे वाढलेलं आहे हे नंतर फिटिंग करीत असताना ते कटिंग करायची. तर ब्लाऊजचा टक्स कसा मारायचा आहे बऱ्याच ग्राहकांना थोडं कन्फ्युजन या बाबतीत. तर ही जी घडी अशा पद्धतीनं घालून घ्यायची. इथं साधारण अर्धा ते 1.5 इंच, आडवं माप 1.5 इंच, उभं 3 इंच या स्केलने असे सरळ रेष मारून घ्यायची. या ठिकाणी पाहिजे तर नॉच मारून घ्यायचं. घडी अशा पद्धतीने घालून घेतल्यानंतर असा चेक करायचा आहे. पहिले लावून बघायचा आहे. हे जे इथं वाढलेलं जे अंतर आहे ज्या वेळेस आपण क्रॉसपट्टी फिटिंग करीत असताना मार्जिंग सोडून जे काय असेल एक्स्ट्रा 1.5 इंच वगैरे तसा आकार देऊन आपण ती कटिंग करायची. आता यानंतर बाही कशी चेक करायची त्या पहिले जे काही ग्राहकाचं माप असेल शोल्डर बेल्टचं, आता हे कॉमनमध्ये 2.5 इंचाचं आहे. जर तुमचं 2.25 इंच असेल तर या ठिकाणी थोडी बर कटिंग करून घ्यायची. 2 इंच असेल त्या प्रमाणात कटिंग करायची. तर पुढची स्टेप हा बाहीचा मेन सेंटरचा नॉच आहे. शिलाई मार्किंग सोडून बाही अशा पद्धतीनं लावून घ्यायची. आता ही बरोबर आहे. आपल्याकडून मापानुसार जर असं थोडं 1.5 इंच जर वाढलं तर कटिंग करायची नाही, त्याला सरळ बाहीला जिरवा देऊन टाकायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप फिटिंग करीत असताना तर आपली ही जी बाई आहे आता आपण ही बाईची अशी जोडतो त्यावेळेस दंड घेराचा निम्मा आणि या ठिकाणी टक्स मारल्यानंतर कमरेचा चौथा अशा सरळ रेषेत जर तुमच्याकडून ब्लाऊजची फिटिंग येत असेल तर ब्लाऊज 100% अल्टरला येत नाही. जर आपल्याकडून फिटिंग करीत असताना जर टीप या ठिकाणी थोडी जर इकडं तिकडं सरकली तर या ठिकाणी ब्लाऊज गोळा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शक्यतो 2 शिलाईमध्येच फिटिंग करण्याचा प्रयत्न करा. ही मेन फिटिंग आहे, ही एक्स्ट्रा आहे. नाही तर काही ग्राहक असे मापाला आणतात, काही तर 4-4, 5-5 टिपा कशाला मारता याचं मला अजूनही म्हणजे त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. तर आता महत्त्वाचा पुढचा विषय तर एक गोष्ट सांगायची राहिली होती. कटिंग करीत असताना काज, बटन, पट्टी, गळ्याचं पायपिंगचं कापड हे या ठिकाणीच कटिंग करायची का मशीनवर बसल्यानंतर काज, बटन, पट्टी कशात काढू, पायपिंग कुठून काढू हा विचार मशीनवर केल्यापेक्षा या ठिकाणी पूर्ण मटेरियल कंप्लीट करायचं आहे. आता ही जी झालेली कटिंग आहे या पीसवर टाकून आपण काही मिनिटातच कटिंग करू शकतो. याचं प्रात्यक्षिक आज आपण बघितलं. तर पुढचा विषय आमचं जे प्रोडक्ट आहे ब्लाऊजमधले 6 प्रकार आहे, ड्रेसचे 3 प्रकार आहे. त्याचबरोबर आमचं हे जे पॅटर्न प्रोडक्ट आहे याची ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर असलेला जो नंबर आहे त्याच्यावर संपर्क करायचा आहे. आणि त्याचबरोबर एक मर्यादित स्टॉकवर ही जी काही माझ्या हातामध्ये तुम्हाला कटिंगची कात्री दिसली ही हेवी आहे, ब्रँडेड आहे. जर आपल्याला ही जर मागवायची असेल तर स्क्रीनवर असलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. या कात्रीचं एकमेव वैशिष्ट्य आहे का या कात्रीची धार कमीत कमी 2000 नग कटिंग झाल्यानंतरच धार लावण्याची गरज पडते. तर 2000 नग कटिंग होईपर्यंत आपल्याकडे जी कात्री आहे तर ती धार लावण्यासाठी आपल्याला किती किंमत मोजावी लागेल याबाबतचा विचार करायचा आहे. मर्यादित स्टॉक आहे. आपल्याला शक्य झालं तर आपण ही पण पॅकेज बरोबर ऑर्डर करू शकतात. यानंतर आता रजा घेतो आणि पुढच्या कामाला सुरुवात करतो. धन्यवाद.